नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या अपडेटवर चर्चा करणार आहोत। EPS 95 पेन्शनधारकासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने नवे परिपत्रक जाहीर केले आहे। ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील। EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा। EPFOने घोषणा केली आहे की निवृत्ती वेतनधारकांना आता प्रत्येक महिन्याच्या शेवटी कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळेल याची पूर्ण खात्री करण्यात आली आहे। वेळेवर पेन्शन वितरण। पेन्शनची रक्कम शेवटच्या कामकाजाच्या दिवसापूर्वीच पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे। RBIच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या गेल्या आहेत। जर पेन्शन वितरणात विलंब झाला तर संबंधित बँकेला थकीत रकमेसाठी वार्षिक 8% व्याजासह भरपाई द्यावी लागेल। ही भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यात स्वतःहून जमा केली जाईल। या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्वपक्षीय क्षेत्रीय कार्यालयांनी जबाबदारी घेण्यात आली आहे। 10 वर्ष सेवा पूर्ण केलेले आणि वयाच्या 58 वर्षांनंतरचे कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत EPS पेन्शनसाठी पात्र आहेत। EPF आणि EPS मध्ये योगदान देणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। PF शिल्लक तपासण्यासाठी सोपे उपाय। तुम्हाला SMS करायचा मित्रांनो, EPFOHO UN LAN असे टाईप करून 77 38 29 98 99 या क्रमांकावर पाठवा किंवा मिस कॉल द्या। 011 22 90 14 06 वर मिस कॉल द्या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि अजूनही प्रश्न असतील तर कमेंट विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।